श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमध्ये अवैधरित्या प्राणघातक शस्त्रकोयता घेऊन फिरणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट 2 ने ताब्यात घेतलंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छा आणि सहआयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात कोयता गँग विरोधात विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत 27 जून रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना पोलीस नंदकुमार नांदुर्डीकर यांना एक गोपनीय माहिती मिळाली की मोरेवाडीतील वंजारी भवन परिसरात एक व्यक्ती कोयता घेऊन फिरतो। ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतलं। विचारपूस केली असता तो व्यक्ती अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालंय। पालकांना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांचा धारदार लोखंडी कोयता आणि 10,000 रुपयांचा मोबाईल फोन सापडला। असा एकूण 10,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून विधी संघर्षित बालकाला पालकांसह पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।